कोजागिरी पौर्णिमेचं काय महत्त्व आहे तुम्हाला सर्वांना वेगळं सांगायची गरज नाही आहे। या दिवशी माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू आणि कुबेर देवांची उपासना केल्याचं खूप महत्त्व आहे। जो कोणी व्यक्ती या दिवशी जागरण करतो त्या व्यक्तीला मनापासून लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि जागरण करत असताना लक्ष्मीची उपासना मनोभावे करावी। त्याचप्रमाणे ज्यांना जागरण जमणार नाही त्यांनी 1 वाजेपर्यंत तरी नक्कीच जागं राहावं। आपल्या देवघरामध्ये खीर बनवून ठेवावी, प्रसाद म्हणून ठेवावं। आपल्या घरामध्ये स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावरती काढावं, आपल्या किचनच्या ओट्याच्या भिंतीवरती काढावं, आपल्या कपाटामधल्या तिजोरीच्या लॉकर्सच्या डोरवरती काढावं किंवा गल्ल्याच्या डब्यावरती काढावं स्वस्तिक। मित्रांनो, धनाची पूजा करावी, पैशाची पूजा करावी, लक्ष्मीची पूजा करावी, भगवान श्री विष्णूची उपासना करावी। ओम श्रीम महालक्ष्मी नमः, त्याचप्रमाणे ओम श्रीम नमः ही 108 वेळा हा जप करावा, मनापासून करावा। आपल्या घरामध्ये थोडंसं दूध, गंगाजळ रात्री 12 वाजता हे शिंपडावं, आपल्या घराच्या दारात शिंपडावं। शक्य असेल तर दरवाजा ओपन ठेवा। आपल्या घरामध्ये शांतता राहील, कटकटी होणार नाहीत याची काळजी घ्या। माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होणार आहे। ह्या दिवशी दुधाचं सेवन केलेलं खूप शुभ मानलं गेलं आहे। खीर आणि नैवेद्य, पांढरी मिठाई देवघरात ठेवून देवतांचं पूजन करणं खूप महत्त्वाचं आहे। धन्यवाद।